नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। या बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण बघणार आहोत 36 जिल्ह्यातील 50 बातम्या। मुंबईमध्ये येऊ नये, आझाद मैदान, पोलिसांची मनोज जरांगे यांना नोटीस। पनवेलच्या खारघरमधील मैदानात आंदोलन करण्याचं पोलिसांचं आवाहन। आंदोलनामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत होईल, नोटीशीत उल्लेख। मी बंद दाराआड चर्चा करणाऱ्यातला नाही, आझाद मैदानावरच उपोषण करणार। आंदोलनासाठी परवानगी मिळाल्याचं सहकाऱ्यांनी सांगितलं। आझाद मैदानावर उपोषण करण्यावर जरांगे पाटील ठाम। रायगडमधील खालापूरमध्ये जरांगेंच्या मोर्चातील आंदोलकांसाठी जेवणाची सोय, आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही जरांगे पाटलांसोबत, खालापूर गावकऱ्यांची भूमिका। नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट आज आणि उद्या बंद राहणार। मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे एपीएमसी प्रशासनाचा निर्णय। जरांगेंच्या मोर्चाचा आज वाशी एपीएमसी मार्केटमध्ये मुक्काम असणार। यवतमाळमध्ये मराठा समाजाच्या सर्वेक्षणातील प्रश्नांवरून नागरिकांमध्ये संताप। अंधश्रद्धेबाबत प्रश्न विचारले जात असल्याचं नागरिकांचं म्हणणं। अहमदनगरच्या भोईरे गांगर्डामधील मराठा बांधव मुंबईकडे मार्गस्थ। मराठा आरक्षणासाठी जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होणार। धाराशिवमध्ये मराठा सर्वेक्षणाच्या कामाची मागासवर्ग आयोगाकडून पाहणी। जिल्ह्यातील 15% कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण। नंदुरबार जिल्ह्यात 25,000पेक्षा अधिक कुणबी नोंदी आढळल्या। 31 जानेवारीपर्यंत नोंदी शोधणार, प्रशासनाचे आदेश। पुण्याच्या पुरंदर तालुक्यात 24,844 कुणबी नोंदी सापडल्या, मात्र फक्त 94 प्रमाणपत्रांचं वाटप। तहसीलदार विक्रम राजपूत यांची माहिती। अकोला शहरातील अंडरपासमध्ये पुन्हा पाणी भरलं। 1.5 ते 2 फूट पाणी भरल्यानं मार्ग बंद, नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील पूर्णा पांगरा रस्ता शेतकऱ्यांसाठी बंद। शेतरस्ता खुला करण्यासाठी शेतकऱ्यांचं बांधावर आमरण उपोषण। अमरावतीमध्ये अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकरी आक्रमक। अप्पर वर्धा धरणाच्या पात्रात उतरून आंदोलन आणि धरणासाठी दिलेल्या जमिनीचे 30 लाख रुपये आणि कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी देण्याची मागणी। त्यामध्ये 27 जानेवारीला काँग्रेसचं उत्तर महाराष्ट्र विभागाचं 1 दिवसीय शिबिर। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आढावा बैठक। काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, नाना पटोले उपस्थित राहणार। नागपूरच्या कोराडी औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या प्रदूषणावरून नागपूर खंडपीठाचे ताशेरे। फ्ल्यू गॅस डिसल्फरायझरच्या नावावर धुळफेक केली जात असल्याचं न्यायालयाकडून स्पष्ट।